अहंकाराची निवृत्ती करायची असेल तर ज्ञानाच्या मार्गाने जर गेला तर फक्त मीच मी राहिला पाहिजे. मीच मी जर राहिला तरी अहंकार निवृत्त होईल. आणि भक्तीचा मार्ग जो आहे त्याच्यामध्ये फक्त तूच तू राहिला पाहिजे. अहंकाराची निवृत्ती एक तर मीच मी राहिलो तर, नाही तर तूच तू राहिला तर. हा झाला सिद्धांत. आता थोडासा विस्तार याचा. आपण जिथून निघालो होतो तिथंच परत आपल्याला जावं लागेल. अहंकार निर्माण झाला, एकच अहंकार, समष्टी अहंकार ज्याला आपण म्हणतो, की ज्याच्यामध्ये हे सगळे वेगवेगळे अहंकार आहे. एकच विराट पुरुष आहे. त्या विराट पुरुषामध्ये आपण सगळेजण आहोत. किंबहुना त्या विराट पुरुषाचे आपण अंश आहोत. किंबहुना अंश नाही, आपण विराट पुरुषच आहोत. किंबहुना शरीराचा जो हात आहे तो आपण असं म्हणू का शरीराचा अंश आहे? तो नवे, शरीरच आहे ते. एखाद्याला विचारो शरीर शरीर कशाला शरीर म्हणतोस तू? महाराज कशाला म्हणतात शरीर? शरीर कशाला म्हणतात? तर दाखवाल का मला कशाला म्हणतात शरीर? हे वारकरी मला समोर दिसत. कशाला म्हणतात शरीर? दाखवा जरा हाताने, मला दाखवा ना जरा. तो पार्ट दाखवा ना मला. शरीराचा दाखवा ना, याला याला शरीर म्हणताय म्हणून. बरं मी सांगतो. तुम्ही जरा म्हणाल का याला शरीर म्हणतात, तर तो तर हात आहे, बरोबर आहे. तू म्हणता याला शरीर म्हणतात, अहो ते तर डोकं आहे. तू म्हणाल ज्याने चालतो त्याला शरीर म्हणतात, अहो ते तर पाय आहे. ज्याने बोलतो ते शरीर, अहो ते तर तोंड आहे. किंबहुना केवळ एका अवयवाला शरीर म्हणता येत नाही. तसा जो विराट पुरुष आहे ना, त्या विराट पुरुषाच्या शरीरातील आपण सगळे आहोत. पहिल्या दिवशी ज्यांनी ऐकलं त्यांना लक्षात येईल. आज थोडंसं जड पडेल, आत्ताच ऐकायला पडलं आणि आता मागं जाता येणार नाही. विराट पुरुषाच्या ठिकाणी जेव्हा त्या विराट पुरुषाला आपण म्हणतो मी, अर्थात फक्त हाताला, फक्त पायाला, फक्त पोटाला मी न म्हणता संपूर्ण देहाला जेव्हा मी मी म्हणतो ना, तेव्हा त्या विराट पुरुषाच्या दृष्टिकोनातून दुसरा नाहीच आहे, तो एकटाच आहे. थोडं लक्षात घ्या. अहंकार निर्माण कुठून होतो? मीच्या सापेक्षा जेव्हा तू असतो ना तेव्हा अहंकार होतो. जेव्हा मी एकटाच राहील तेव्हा अहंकार कोणाचा करायचा? जेव्हा मी एकटाच राहतो ना, त्याला उपनिषदाने सांगितलं अहम ब्रह्मास्मी, एकमेवा द्वितीयम ब्रह्म, नेह नानास्ति किंचन. दुसरं नाहीच आहे, मी एकटाच आहे आणि मीच आहे. आणि मीच आहे म्हणजे देहाला धरून नाही, जे जे दिसतंय ना ते मीच आहे. मृदंग वाजवणारे मंगेशी महाराज असतील, समोर बसलेले कीर्तने महाराज असतील, कथा ऐकणारे उमेची असतील. ज्ञानाची प्रक्रिया अशी आहे की हे दिसणारे शरीर जरी वेगवेगळे असले तरी या सगळ्यामध्ये विराजमान असलेला एकटा मीच आहे. मागे अण्णांचं आंदोलन झालं होतं, राजकारण नाही सांगायचं मला. तिथं अण्णांचं आंदोलन झालं दिल्लीला, आणि मला एक गोष्ट तिथं पाहायला भेटली होती की सगळ्यांनी आपल्या डोक्यांमध्ये टोप्या घातल्या, त्या टोप्यावर लिहिलं होतं मी अण्णा. व्यावहारिक पद्धत आहे, व्यावहारिक पद्धत आहे. दिसताना असं दिसतं की प्रत्येकाने लिहिलं मी अण्णा. याचा अर्थ काय? जेव्हा सगळ्यांनी टोप्या डोक्यामध्ये घातल्या, मी अण्णा म्हटलेत, तेव्हा ते त्या विराट पुरुषाचं रूप होतं. लक्षात ठेवा. जरा अजून अवघड होत आहे, एवढं थोडं कळून घ्यायला पाहिजे. मुळामध्ये वेदांत असं म्हणतो की दोन नाहीच आहे एक. भ्रमाने वाटतं दोन. कठीण आहे बरं हे. डोळ्याला ढळढळीत दोन दिसत असताना एक कसं म्हणायचं? वेदांत असं म्हणतो देह वेगवेगळे आहे परंतु त्याच्यामध्ये असलेलं चैतन्य मात्र एक आहे. अहो मग एकच आहे तर वेगळं दिसतं का? प्रश्न असा निर्माण व्हायला पाहिजे ना. जर एकच आहे तर वेगवेगळं दिसतं का? तर वेदांताने त्याला उत्तर दिलं वेगळं नाहीच आहे, भ्रमानं वेगळं दिसतंय. एक गोष्ट सांगूया म्हणजे कळेल. जुना काळ होता,
एवढा शोध विज्ञानाने लावला नव्हता, टीव्ही आलेले नव्हते, मोबाईल आलेले नव्हते, शिक्षणाचं प्रमाणही तसं कमीच होतं. एक उत्तरेतला तो माणूस, खेडूत मनुष्य, जास्त शिकलेला नाही, तो बाजारामध्ये गेला, जत्रेला गेला. जत्रा होती म्हणा, आणि जत्रा म्हटले की जत्रेचा आनंद वाटायचा पूर्वीच्या लोकांना. आता सगळं असून घर भरलं आणि तोंड धरलं असं झालं. तेव्हा पदार्थ कमी होते, आनंद होता. हा माणूस आला, बाजारामध्ये फिरला, सगळीकडे बाजारातल्या वस्तू पाहिल्या. आतापर्यंत त्याने आरसा पाहिला नव्हता. ऐका गोडा, एका आरशाच्या दुकानाच्या पुढे गेला, त्याला माहिती नव्हतं त्याला आरसा म्हणतात म्हणून, आणि त्याने आपलीच प्रतिमा आरशामध्ये पाहिल्यानंतर म्हटला, भैयाजी राम राम. आता इकडून राम राम म्हटल्यानंतर तिकडून काय झालं असेल? हा, भैयाजी राम राम, भाई साहब अच्छे हो ना? हा म्हटला, बहुत अच्छे भाई साहब है, मैं जैसा बोलता हूं वैसे ही बोलते हैं. त्या दुकानदाराला त्याने विचारलं, ये भाई साहब कितने को दिए? दुकानदार म्हटला, भाई साहब घेऊ का आरसा घेऊ, आपल्याला काय करायचं, आपल्याला फक्त विकायचं आहे. म्हणजे 2 रुपये को दिया. आता ही जी कथा मी सांगतोय ना, मानस मर्मज्ञ, ज्याचं त्याचं सांगायला पाहिजे महाराज, अन्यथा चोरी सगळ्याची करायची, माझ्या प्रतिभेतून निघालं असं पण आहे. म्हणजे पोस्ट दुसऱ्याचे घ्यायचे ना आपले नावं टाकायचे त्याच्या खाली. आजच्या भाषेत मानस मर्मज्ञ राजेश्वरानंदजींनी सांगितलेली ही कथा आहे, गोड आहे. त्यांनी आरसा घेतला आणि आरसा घेऊन घरी आला. पाहायचा त्या भाई साहब अच्छे हो ना, कुछ तकलीफ तो नहीं? अरे कितने अच्छे भाई साहब, मैं जैसा पूछता हूं वैसे ही पूछते हैं. आणि घरामध्ये आणून घराच्या बैठकीमध्ये ठेवून दिले. आता घरामध्ये वावरत असताना थोड्या वेळाने याला त्या भाईसाहेबची आठवण व्हायची. पळत जायचा, भाई साहब अच्छे तो हो ना, राम राम. हा अच्छे. बायको म्हटली, 2-3 दिवसापासून पाहते मी यांना, माझ्यासोबत बोलता बोलतात आणि मधल्या खोलीत पळून जातात, नेमकं काय आहे? यांचे चरित्र काय नीट दिसे ना, हा माणूस काय माझ्यात रमे ना सध्या, काय नेमकं चॅटिंग करतो काय मध्ये जाऊन, नेमकं चॅटिंग करतो की काय? कारण एका घरामध्ये राहून सुद्धा सगळ्यांच्या मोबाईलला कोड ठेवावे लागतात, त्यापेक्षा दुर्दैव तरी काय म्हणावं. हा, कोड लागतात तरी पण एका कुटुंबात राहून काय बाधा जाऊन मध्ये. आणि मग गेली सगळेच खेड्यामधले, आतापर्यंत आरसा कोणीच पाहिला नव्हता. आणि मग त्या आरशाच्या पुढे जाऊन पाहिलं तर एक सुंदर तरुणी, म्हणजे आता बाई ही आणून ठेवली काही तर असा असा बुक्का केला, तू तू आरशातून पण आलाय ना, तू तू माझ्या घरातून निघ, मलाच म्हणते घरातून निघ. गेली इकडं नवऱ्याकडं. आता या काळामध्ये बरे वाटतात का हे धंदे तुम्हाला? म्हणलं काय झालं? नवरा म्हटला, आता ही बोलते ना तोपर्यंत जाऊन बाहेरून जाऊन या. सासू म्हणले, अगं झालं काय? म्हटलं तुमच्या मुलाचा प्रताप जाऊन बघा मध्ये बघू, जाऊन बघा. सासूबाई आली तिथं आणि आल्यानंतर पाहते तर काय, आपल्यासारखीच एक म्हातारी. अच्छा आप हो, राम राम. आप हो. सुनाकडे आली, म्हणजे लाज वाटते का तुला? काय जुना काळ होता, माझ्या मुलावर आरोप घेते. अगं एक म्हातारी आणली त्यांनी माझ्यासारखी सेवेसाठी माझ्या मुलावर. तुला नाही मी घर सोडून जाणार आहे. तेवढ्यामध्ये सासरा आला. सासरा म्हणलं काय झालं? सून म्हणते तरुणी आणून ठेवली आहे. बायको म्हणते म्हणजे सासू म्हणते म्हातारी बाई आणून ठेवली आहे. सासरा म्हणलं थांब मी जाऊन पाहतो. सासरा गेल्यानंतर त्याचंच प्रतिबिंब. सासरा म्हटला राम राम भाई साहब. राम राम. तुम्ही काय मूर्ख आहे की काय बाया घरातल्या? त्यांना माणसं बाया कळत नाहीत. त्याच्या बायकोला म्हटले तुझं आयुष्य गेलं म्हातारी, तुला कळतं का काय? तुला बाई माणूस कळत नाही का? आणि सुनाला म्हटलं तुला लाज वाटते का काय? मला वाटलं तुला अक्कल असेल काही, तुलाही कळत नाही का? ते म्हटले नाही मामाची बाईच आहे. सासू ते नाही अहो माझ्यासारखी म्हातारी आहे. आणि सासरा म्हणतो
अरे माझ्यासारखा वृद्ध मनुष्य आहे, तेवढ्यामध्ये आला हा माणूस बाहेरून, ज्याने आरसा आणला होता तो. आणि मग बायको बोलायला लागले, लाज वाटते का तुम्हाला काय? आई म्हणाले, अरे कोण म्हातारी तो घेऊन आला? बाप म्हणाला, अरे काय चांगला माणूस आणला रे तू, माझ्यासारखाच. तोंडला, नाही नाही मी कोणीच नाही आणलाय, माझ्यासारखाच आहे. आणि सगळेच्या सगळे गेलेत तिथं. आणि प्रत्येक जण आरसा आपल्या हातामध्ये घ्यायला लागला, प्रत्येक जण आपल्याला पाहायला लागला. याने याच्या हातातून ओढावं, याने याच्या हातातून ओढावं. ओढता ओढता आरसा फुटला आणि त्याच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्यात. आता जे वेगवेगळे दिसत होते त्यातल्या म्हणजे कोणीच दिसेना, राहिला फक्त एकच चेहरा. आता प्रश्न असा आहे, हे जे बोलताय हे खरं आहे का खोटं आहे? हे म्हणताय की आरशामध्ये बाई आहे, माणूस आहे, हे खरं आहे का खोटं आहे? आध्यात्मिक दृष्टीतून खोटं आहे, पण व्यावहारिक दृष्टीनं खरं पण आहे. बरोबर का नाही? व्यावहारिक दृष्टीनं खरं आहे, पण वास्तव जर पाहिलं तर खोटं पण आहे. आमचा वेदांत असं म्हणतो की आहे मुळामध्ये एकच, पण या मायारूपी आरशाने वेगवेगळ्या 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 प्रतिमा दाखवल्यात. आणि ह्या वेगळ्या वेगळ्या प्रतिमा बघून ते अधिष्ठान चैतन्य म्हणायला लागलं, मी एक नाही, मी अनेक आहे. जेव्हा हा मायेचा पडदा फुटतो, मायारूपी आरशाचे तुकडे तुकडे होतात, तेव्हा दोन राहत नाही, राहतो फक्त एक. आणि जेव्हा तो एक राहतो, आता अहंकार कोणाचा? अवघड आहे, पण प्रक्रिया हीच आहे. आणि जेव्हा हा एक सर्वत्र दिसायला लागतो, जगद्गुरु तुकाराम महाराज आळंदीला आले. ज्ञानेश्वर महाराजांकडे जेव्हाही ते यायचे, घरी सांगायचे मी वैकुंठाला चाललो. आळंदीला ते वैकुंठ म्हणायचे. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराच्या बाहेर येऊन त्या आजान वृक्षाखाली जेव्हा ते पारायण करायला लागलेत, तिथं असलेले पक्षी त्यांना पाहून उडून गेलेत. किती गोड विचार आहे बघा, महाराजांच्या चरित्रात आले आहे. तुकाराम महाराजांना वेदना निर्माण झाली, ह्या पक्ष्यांमध्ये सुद्धा मी विराजमान आहे आणि मला बघून ते पळून गेले, याचा अर्थ माझ्या मनामध्ये भेद असावा. तुकाराम महाराजांनी धरलं माऊलींच्या त्या दरबारामध्ये, आणि जोपर्यंत या पक्ष्यांना माझ्यामध्ये भेद वाटतो तोपर्यंत उठणार नाही. अभंग गोड लिहिला माऊलीने बरं का महाराज तुकाराम महाराजांनी. अवघे भूते साम्य आली, कै होती म्या देखिली, विश्वास तो खरा मग पांडुरंग कृपेचा. शेवटचं चरण बोलतो फक्त. तुका म्हणे जे जे भेटे आणि ते ते वाटे मी ऐसे. जो मला भेटेल त्याच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं मीच आहे हा. अशी अनुभूती जोपर्यंत मला येत नाही तोपर्यंत मी उठणार नाही येतो. आणि माझा परिणाम असा झाला, 2-3 दिवस लागले नाही, एक 15 ते 20 मिनिटांमध्ये तुकाराम महाराजांच्या डोक्यावर पक्षी येऊन बसलेत. ही कादंबरी नाही, ही कथा नाही. जेव्हा तुमच्यामध्ये असलेलं तत्व एवढं व्यापक होतं की प्रत्येक शरीरामध्ये मीच व्यापलेलो आहे, तेव्हा जगातल्या कुठल्याच प्राण्याला तुमची भीती वाटत नाही. महाराज मध्य प्रदेशची एक गोष्ट मी पाहिली आहे, जाऊन पाहिली आहे. महाराज मी गेलोय बरं का तिथं. एक फकीर होता, साधू होता. किती तादात्म्य होऊ शकतं हे जरा तुम्हाला लांबचं होईल, अजून जवळचं सांगतो. एक साधू, एक फकीर रोज भिक्षा मागून आणायचा आणि एका वडाच्या झाडाखाली तो थांबायचा. वडाचं झाड जवळपास 200-300 वर्षापूर्वीचा. जणू का एक गाव निर्माण झालं, एवढं मोठं ते वडाचं झाड. भिक्षा मागून आणल्यानंतर दुपारी 12-1 वाजता त्यांनी जे त्याला मिळालं ते भिक्षा आणल्यानंतर त्या भाकरी असतील, त्याच्यामध्ये काय पदार्थ असतील, तरी पहिला एकदा त्याचा मलिदा करावा, काला करावा. आणि तिथं असणारे जे पक्षी आहे ना, त्या पक्ष्यांना पहिला तो खाऊ घालायचा. तादात्म्य. पक्षी त्याच्या जवळ येऊन बसायचे बरं, आणि मग त्यांचं खाऊन झालं की मग हा जेवायचा. वर्षानुवर्ष त्याचा हा नियम चालला. निसर्गाच्या नियमाने पुढे तो वृद्ध झाला आणि तो साधू मेला महाराज. आम्ही गेलो होतो तिथं. त्या लोकांनी सांगितलं हाच तो वटवृक्ष की जिथं तो साधू बसायचा. पण आता आम्ही जेव्हा तिथं गेलो तर तो वड, ते वडाचं झाड सुकून त्याचे काष्ट झाले होते, सुकून गेला तो.
आम्ही म्हटलं मग हे झाड वाळलं कसं? म्हटले महाराज, जेव्हा तो साधू गेला ना, दुसऱ्या दिवशी त्याची भिक्षा जेव्हा तो घेऊन आला नाही, या झाडावरच्या सगळ्या पक्ष्यांना कळाला की आमचा सखा गेला. तेव्हा ते सगळे पक्षी त्याच्या त्या समाधीच्या आजूबाजूला होते जेव्हा केले तेव्हा. आणि हा मनुष्य संपल्यानंतर एकही पक्षी या झाडावर थांबला नाही, एकही नाही. त्या दिवसापासून या झाडावर एकही पक्षी नाही. आणि हळूहळू हे वडाचं झाड सुकत गेलं आणि एकाच महिन्यामध्ये कोरडं ठाक पडलं. जेव्हा मीच तादात्म्य इतकं ओतप्रोत होतं की हा मी फक्त या देहामध्ये नाही, तर हा मी या झाडांमध्ये पण आहे. सुधामूर्तींनी सुद्धा सांगितलं बरं का महाराज, सुधामूर्ती ऐकून असाल आपण, की ज्याने खूप चांगलं लिहिलं आहे. त्यांनी सांगितलं, मी ज्या घरी राहत होते ती वेली होती आणि त्या वेलीला मी रोज पाणी देत होते, पण आम्ही घर बदलल्यानंतर ती वेली सुकून गेली. दुसऱ्या लोकांनी पाणी टाकलं तरी तादात्म्य एवढं होऊ शकतं. पण हे कधी होईल? प्रत्येक देहातला मी वेगवेगळा आहे असं समजून नाही. प्रत्येक देह जरी भिन्न भिन्न असले तर त्या देहामधला मी वेगळा वेगळा नाही, तो मी आहे अशी अनुभूती जेव्हा होते, त्या विराट मीला जेव्हा मी म्हटल्या जातं तेव्हा अहंकार करण्यासाठी दुसरा राहतच नाही. ही झाली पहिली प्रक्रिया. आणि मीला मिटवण्याची दुसरी प्रक्रिया आहे ती म्हणजे भक्तीची प्रक्रिया आहे. भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे जिथं मी उरत नाही, उरतो फक्त तू, त्याचं नाव भक्ती आहे. खूप चांगला आहे का बरं का? भक्ती म्हणजे प्रेम. प्रेमामध्ये जर दोन उरत असेल तर प्रेम होऊ शकत नाही. प्रेमामध्ये एकच उरावा लागतो आणि एक उरावा लागतो म्हणजे फक्त तू उरावा लागतो. थोडं स्पष्ट करू का महाराज? थोडं स्पष्ट करू का? नाही, स्पष्ट म्हणजे जरा व्यवहारिक लेवलवर करतो. नाही, काही पण कसं जे आहे तर बोलावं लागेल ना, काही कसं बोलता येईल आपल्याला. इथं जरी व्यासपीठावर असलो महाराज, ते मला असं वाटतं की हे कौटुंबिक वातावरण आहे, आपला संवाद व्हायला पाहिजे, त्यासाठी आपण करतोय सगळं. योग्य विचार आपल्यापर्यंत यावं यासाठी विचारलं. थोडंसं व्यावहारिक अंगावर येऊन मी आपल्याला हे सगळं बोलतो. प्रेम म्हणजे ज्या ठिकाणी दोन उरत नाही, राहतो फक्त एक. आमच्याकडे व्हॅलेंटाईन डेज आहेत, बरोबर? व्हॅलेंटाईन डेज आहेत ना. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी काय प्रक्रिया आहे हो? काय करतात व्हॅलेंटाईन डे दिवशी? माहिती ना तुम्हाला? माहिती आहे महाराज? नाही माहिती? बरं, सांगतो मी. असे दिवस काय निवडलेत की त्या दिवशी हातामध्ये फूल घ्यायचं आणि आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीला, स्त्री असेल की पुरुष असेल, त्याला काय म्हणायचं? त्याला फूल द्यायचं. आणि काय शब्द असतात ते बरं? काय ते एवढे अवघड नाही, आपण अवघड केलंय त्याला. काय शब्द असतात ते? शब्द असतात आय लव्ह यू. सरळ आहे. आय म्हणजे मी, बरोबर? यू म्हणजे अरे आय पण राहिला आणि यू पण राहिला तरी लव. प्रेम करण्यासाठी फक्त यू राव लागतो. आय राहिला म्हणजे तो आय सुद्धा मीच आहे. आय पण राहिला, यू पण राहिला आणि तरी लव. अरे हे लव टिकणार नाही रे जास्त दिवस, कारण तिथं आय पण आहे, तिथं यू पण आहे, आणि जिथं आय पण आहे आणि यू पण आहे तिथं लव नाही आहे. म्हणून प्रेमामध्ये दोन उरून जमत नाही, प्रेमामध्ये एकच राहावं लागतो आणि फक्त तू राहावं लागतो. स्वामी विवेकानंदांनी खूप गोड सांगितलंय. एक प्रेमी आपल्या प्रेमिकेकडे गेला होता. प्रेमिका अध्यात्मातली साधू होती, सोपी. रात्री तो गेला आणि त्यांनी दार वाजवलं. तेव्हा तिने विचारलं कोण आहे? तो म्हटला मी आहे. मार्मिका. तिने विचारलं कोण आहे? तो म्हटला मी आहे. ती म्हणते तुला प्रेम कळालं नाही,
अजून शुद्धतम प्रेमाच्या परंपरा ज्या ठिकाणी तिथं जा आणि शिकून येत्या. हा प्रेमी शुद्धतम प्रेम करणाऱ्या साधूंमध्ये, शुद्धतम प्रेम करणाऱ्या भक्तांमध्ये फिरला आणि 12 वर्षांनी परत आला आणि रात्री 12 वाजता त्याने परत दार वाजवलं होतं. आतून प्रश्न तोच, कोण आहे? तो म्हटला तूच आहे, तूच आहे. हे उत्तर ऐकल्याबरोबर लगेच दार उघडलं. भक्तीच्या परंपरेमध्ये मी राहत नाही, भक्तीच्या परंपरेमध्ये राहतो फक्त तू. तुकाराम महाराजांचे अभंग आहे काही माझ्या डोळ्यापुढे. न सांगता कळे अंतरीचे गुज. देवा तुला न सांगितलं तरी अंतरीचे गुज कळतात. पुढे ऐका. न सांगता कळे अंतरीचे गुज. शब्द नीट ऐका. आता तुझी लाज तुझ देवा. आहा, आता माझी लाज सुद्धा माझी राहिली नाही, ती लाज सुद्धा कुणाची आहे? तुझी आहे. क्या बात आहे. हे कळण्यासाठी खूप अंतकरण सुद्धा लागता. आता मी माझा न राहिलो, आता मी सुद्धा तुझा झालोय, म्हणून माझी लाज जाईल ना, ती माझी नाही लाज जाणार, मग कुणाची जाईल? तुझी जाईल, तुझी. आता तुझी लाज तुझ देवा, अनाथा जीवाचा तू काच कैवारी. ऐसी चराचरी कीर्ती ब्रिदावळी, ऐसी चराचरी ब्रिदावळी, अनाथ जीवाचा तू काच कैवारी. एकदा तोच तो राहिला की जीवनामध्ये भक्तिभाव निर्माण होतो, सेवाभाव निर्माण होतो. आता सगळीकडे माझा ईश्वरच नटलेला आहे. आता मी कुठं आहे? आता मी फक्त सेवा त्याची करायची. रामकृष्ण परमहंसाकडे एक तार्किक मनुष्य आला होता आणि तो म्हटला मला वाद करायचा तुमच्यासोबत. काय वाद करायचा? देव नाही हा वाद करायचा. शहाण्या माणसाने मूर्ख माणसांशी वाद घालत बसू नये, वेळ जातो त्याच्यामध्ये. वादे वादे जायते तत्वबोधाहा. संवाद कशाला म्हणायचा? संवाद त्याला म्हणायचं की ज्याच्यामध्ये संवाद करता करता तत्वाचं ज्ञान होतं, आणि ज्यामध्ये बोलता बोलता भांडणं होतात तो संवाद नसतो, तो वाद असतो. म्हणून शहाण्या माणसाने त्याच्यामध्ये पडू नये, काळाचं व्यर्थत्व येतं. म्हणून शहाणे माणसं जे आहेत वादामध्ये पडलेले आहेत. रामकृष्ण परमहंसाकडे हा तार्किक आला, बुद्धिवादी आला आणि तो म्हणला मला सिद्ध करायचं देव नाही म्हणून. पण अरे मी असा भोळा माणूस, अडाणी माणूस, अरे असे साधे भोळे वारकरी बाबा, आम्ही गबाळे, आम्ही काय आम्हाला कळतं? तो नाही नाही मला माहित नाही का, अनेक शिष्य तुमचे, अनेक लोक तुम्हाला मानतात, वाद करायचा आहे मला. रामकृष्ण परमहंस म्हटले एक रात्रभर राहा, विश्रांती घे, जरा शांतत राहो. आणि मग सकाळ झाल्यानंतर तो आला परत. त्याला कुठं झोप आली? म्हटला आपलं ते कालचं राहिलं शिल्लक. म्हणजे काय शिल्लक राहिलं? राहिलंच का अजून? आपलं कालचं शिल्लक राहिलं काय? म्हणजे मला सिद्ध करायचं देव नाही म्हणून. रामकृष्ण परमहंस म्हटले मला रस नाही याच्यामध्ये, पण बोल काय तुझ्याकडे तर्क आहे की देव नाही हे सांगण्यासाठी? अनेक प्रकारचे तर्क त्याने, बिनबुडाचे तर्क होते तसे, ते काही त्याच्यामध्ये रस नव्हता. देव आहे तर दिसत कसा नाही, वगैरे 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 अनेक तर्क केले. आणि 15 मिनिटाने तोंडाला फेस आला त्याचा, बोलता बोलता शांत राहिला. आणि रामकृष्ण परमहंसाकडे पाहायला लागला, आता हे काय उत्तर देते म्हणून. त्याचं हे ऐकल्याबरोबर रामकृष्ण परमहंसाने त्याला साष्टांग दंडवत घातला. अहो तुम्ही हे काय करता तुम्ही? म्हणजे आतापर्यंत मला शंका होती थोडीशी, देव आहे का नाही, पण जेव्हा तू बोलायला लागला, तुझ्या बुद्धीतून इतके सुंदर तर्क निघालेत, हे सामान्य बुद्धीतून निघू शकत नाही. हे केवळ ईश्वराची देण असू शकते. तुझ्यातून सुद्धा माझा ईश्वरच बोलतोय. पण आज मला पक्का निश्चित झाला की माझा ईश्वर आहे.
महाराज आलेला तार्किक म्हणाला, जगात तुम्हाला नाही हरू शकत कोणी, कोणी नाही, कोणीच नाही हरू शकत तुम्हाला. विजयासाठी माझी कविता कधी नव्हतीच, म्हणून भीती नव्हती तिला पराजयाची. विजय संपादन करण्यासाठी मागे माणसं निघालेले असतात ना, त्यांना पराजयाची भीती असते. अरे काही संपादनच करायचं नाही, जी करायची ती ईश्वराची सेवा करायची. आता काय विजय आणि काय पराजय, जेव्हा तोच तो राहतो ना, तेव्हा माझा विजय जरी असला तर तो माझा नाही, तो त्याचा आहे. आणि पराजय जरी असला तर तो त्याचा आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुख आले तरी ते देवाला सांगतात, आणि दुःख आले तरी देवाला सांगतात, कारण ते स्वतःचे वेगळे राहिले नाहीत. म्हणून भक्तीच्या दृष्टिकोनातून भक्त जेव्हा भगवंताच्या प्रती समर्पित होतो आणि फक्त भगवंताला शिल्लक ठेवतो, तेव्हाही त्याचा अहंकार जातो. आणि ज्ञानी महापुरुष म्हणतो, विराट रूपाने फक्त मीच आहे, दुसरा नाहीच आहे. आणि जर जिथं दुसराच नसेल तिथं अहम कसा, दुसरा कसा, उच्च कसा, नीच कसा, मी एकटाच आहे, या जगातले सगळे रूप माझे आहेत, या अनुभूतीनं अहंकार जातो. आणि भक्तीच्या समर्पणाने अनन्यतेने अहंकार जातो. म्हणून आपल्या जीवनामध्ये या अहंकाराचं काठिण्य घालवायचं असेल तर एकतर उपनिषदांच्या मार्गाने जा, आणि त्या उपनिषदाच्या मार्गाने जाऊन उद्घोष करा, अहम ब्रह्मास्मि, तत्त्वमसि, प्रज्ञानम ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. 4 वेदाचे 4 महावाक्य बरे हे. रात्री आदरणीय महाराजी तत्त्वमसि म्हटले, वेदाचे हे महावाक्य आहेत. स्वतंत्र विचार त्याचा करावा लागेल. अहम ब्रह्मास्मि, मीच ते तत्व आहेत, सगळीकडे मीच ओतप्रोत भरलेलो आहे. नाहीतर तूच तू आहे, तुझ्याशिवाय दुसरं नाहीच आहे, तुझी सेवा मला करायची आहे, आणि तूच असेल तर अहंकार कुठला. म्हणून एकतर भक्तीच्या मार्गाने जा किंवा वेदांताच्या मार्गाने जा, आणि या मार्गाने जाऊन आपल्या जीवनातील अहंकार नष्ट करा आणि आनंदाच्या मार्गाला लागा.